फॉलोअप करायला. महत्त्वाचा प्रश्न असा आहे, आपण सातत्याने बोलताना पाहायला मिळाला. टोळी युद्ध असेल, एकमेकांचे खून करणं असेल. आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही ज्या विकासासाठी राष्ट्रवादी सोबत जाताय, त्या राष्ट्रवादीकडून अनेक गुन्हेगारांच्या मुलाखती घेतल्या गेल्या, ज्यामध्ये गजा मारण्याची पत्नी असेल, सुभाष जगतापांनी तर आंदेकर कुटुंबातील दोन्ही सुनांना क्लीन चिट देऊन टाकले आणि त्यांच्या उमेदवारीचे सुतोवाच केले. तुम्ही अशा प्रकारे या लोकांसोबत जाताना हे अटी ठेवणार आहात का? गुन्हेगारांना बळ देऊ नका म्हणून. एक तर अजून काय आमचं ठरलंय हे कशात काही नाहीये. त्याच्यामुळे मला असं वाटतं तो सगळा प्रस्ताव डिस्कशन आधी यायची वाट बघूया. त्याच्यानंतर अटी शर्ती माणूस कधी घालतो जेव्हा काहीतरी हातात आपल्या काहीतरी असतात. त्याच्यामुळे ते सगळे प्रस्ताव येऊ द्या, मग बघू. काही लोकसभा विधानसभा निवडणूक तुम्ही दादांच्या पक्षाच्या विरोधात लढला. जो रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे तो दादांच्या विरोधात टोकाची भूमिका घेताना दिसला. मात्र आता तुम्ही दादा एकत्र येत आहेत. जे कार्यकर्ते निष्ठेने लढले होते त्यांचं कुठेतरी खच्चीकरण होणार याच्यामुळे कशाला ती काळजी करता? मेहू ना सुप्रिया सुळे कशाला? आणि ते कार्यकर्त्यांवर अन्याय होईल नाही, शरद पवार आहेत ना अजून सगळे कार्यकर्ते आणि पक्ष. मी या भ्रमात नाहीये ना, काही भ्रमात आहेत ना हे भ्रमात आहे. हा पक्ष आदरणीय पवार साहेबांकडे बघून चालतो. त्याच्यामुळे माझी सगळ्या मीडियावाल्यांना विनम्र विनंती आहे की चिंता तुम्ही करू नका. तुमचं चॅनल कसं चालतं ह्याची काळजी करा. आमचे कार्यकर्त्यांचं बघायला आम्ही सक्षम आहोत आणि टायगर अभी जिंदा आहे. शरद पवार आहेत आणि शरद पवारांनी कधी त्यांचा कुठलाही कार्यकर्ता आजपर्यंत कॉम्प्रोमाइज केला नाही. म्हणून 6 दशक डॅमेज करण्यासाठी काही प्रयत्न करणार आहात का? कारण रोज नाही सुबह होती है. काही तुम्ही सातत्याने विचाराचे तुम्हीच मागे एकदा म्हणला होतात, मग अदानीला सत्ता देऊन टाका पैशावर असेल तर. असं मी कधीच म्हणलेले नाही. असं मी कधीच म्हणलेले नाही. नो काढा. आय चॅलेंज यू. मी हे चॅलेंज करते की मी हे स्टेटमेंट बोललेले नाही. आय से दिस इन नाही. सॉरी जर सत्तेत जात असतील तर असं मी म्हणलेलं नाही. ठीक आहे तर नो प्लीज विड्रॉ दिस स्टेटमेंट. मी असं बोललेले नाही. कसं होतं तुम्ही मीडियावर चुकीच्या माहिती अर्धवट देता. बदनामी सुप्रिया सुळेची होते. तुम्ही जे स्टेटमेंट केलं तसं मी आजपर्यंत कधी बोललेलं नाही आणि बोलले असेल तर चॅनलवर संदर्भ नाही. I will not speak on this nonsense. I will not reply to some rubbish questions. प्रश्न मागे देतो ते तुम्ही म्हटले नाही. ठीक आहे अदानी आज ठीक आहे नाही. इट्स अ फॅक्ट. तुम्ही सातत्यानं म्हणताय पुरोगामी विचाराचं काय होणार? कारण मग नाही मी माझा विचार सोडलाच नाहीये. कार्यकर्ते इतके दिवस लढले ना त्या विचारावर. सत्तेत जात त्याची चिंता तुम्ही कशाला करता? मेहू ना माझी मीडियाला विनंती आहे हात जोडून की तुम्ही ठीक आहे तुम्ही चॅनल कसे व्ह्युअरशिप वाढवायची त्याची चिंता करा. आमचा पक्ष कसा चालवायचा तुमचा फीडबॅक सर आखोपर. तुम्ही जो फीडबॅक दिला मी खूप त्याच्यावर विचार मंथन करीन आणि आमच्या पक्षावर तुमचं विशेष प्रेम आहे ह्याच्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. पण रस्त्यावर लढणाऱ्या कार्यकर्त्यावर अन्याय होतो असं वाटत नाही? कारण जास्त आंदोलन राज्यभरात लोकसभेला आणि विधानसभेला ज्या लोकांच्या विरोधात कार्यकर्ते लढले अगदी डोकं फोडाफोडीची वेळ आली होती त्या कार्यकर्त्यांनाच आता दुसऱ्या समोरच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष मला असं वाटतं ह्याची एक डेडिकेटेड प्रेस कॉन्फरन्स घेते मी ज्याच्यात तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर देते. मी कालही बोलले होते आजही बोलते. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना जेव्हा झाली तेव्हा शरद पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काढून टाकलं होतं पक्षातून. ते झालं असताना त्यांना काढलं पक्षातून. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. ती स्थापना केल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकामेकाच्या टोकाच्या विरोधात सोनियाजींपर्यंत ती गोष्ट गेली. पण तो सोनियाजींच्या मनाचा मोठेपणा होता की तो सोनिया गांधींच्या विरोधातही आदरणीय पवार साहेब बोलले. पवार साहेबांना आदरणीय सोनियाजींनी पक्षातून काढून टाकलं तरीही तो सोनियाजींचा मनाचा मोठेपणा होता की सोनियाजी आमच्या घरी आल्या आणि त्यांनी आमच्या बरोबर आम्हाला प्रस्ताव दिला. थांबा. एवढंच थांबत नाही. बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय पवार साहेब आमचे टोकाच्या लढाई झाल्या आहेत. रस्त्यावर नाही गल्ली टू दिल्ली पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनानी एकामेकाचा टोकाचा विरोध केला. पण महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धवजींनीही मनाचा मोठेपणा दाखवला आणि महाविकास आघाडी झाली. त्याच्यामुळे अनेक वेळा असं राजकारणात होत असतं की आदरणीय सोनियाजींनी शरद पवारांना पक्षातून काढून टाकलं तरी राज्याच्या हितासाठी 10 वर्ष एकामेकाची कदाचित डोकी फोडली असतील, केसेस झाल्या असतील, एखादा राजकीय उद्ध्वस्त करण्याचा एकामेकाचा प्रयत्न झाला असेल तरी सोनियाजींनी एवढं मोठं मन दाखवलं आणि ते राज्य पातळीवर झालं. येतो एक शहर आहे
तेव्हा जेव्हा आदरणीय पवार साहेबांना पक्षातून काढलं त्याच्यामुळे तुम्ही विचार करा पवार साहेबांना काय वाटलं असेल. ज्या पक्षासाठी त्यांनी खस्ता खाल्ल्या, इतके वर्ष शून्यातून विश्व उभं केलं, त्या काँग्रेस पक्षाने पवार साहेबांना काढलं. पण त्याच सोनियाजी, एवढं मनाचा मोठेपणा सोनियाजींनी दाखवला की त्यांनी 1998 मध्ये स्वतः सोनियाजींचं सरकार येणार होतं, तर या सोनियाजींचा मनाचा मोठेपणा होता. ऐका मी काय सांगते तुमच्यासाठी, काल पण बोलले आज पण बोलते. काल होतो दोन्ही प्रेसला होतो. म्हणून तुम्हाला परत तेच सांगते, कारण का त्याचं तेच प्रश्नाचं उत्तर तेच आहे. ते परत मी तुम्हाला सांगते की शरद पवारांच्या घरी माननीय सोनियाजी, प्रणब मुखर्जी, मनमोहन सिंग साहेब आले. तिघांनी त्यांना विनंती केली. हा मनाचा मोठेपणा नाही का? मग कमी लढाई झाली होती का? 2 पक्ष झाले होते, एवढी मोठी लढाई झाली होती, तरी सोनियाजींनी मनाचा मोठेपणा दाखवून 2.5 मंत्रालय पवार साहेबांना दिली. नुसती 2.5 मंत्रालय दिली नाही, त्याच्यानंतर प्रफुल्लबाईंना मंत्री केलं. त्याच्यानंतर महाराष्ट्रात सरकार आलं. 18 वर्ष महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी लढली. मग ती परत कॉर्पोरेशनला वेगळी लढली, परत एक झाली, परत जिल्हा परिषदला वेगळी लढली, परत एक झाली, परत पंचायत समितीला वेगळी झाली, परत एक झाली. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हा अनुभव जो तुम्ही 24 तासाचा म्हणताय ना, मी म्हणून सांगते तुम्ही खूप यंग आहात, जेनझी आहात. आम्ही सगळे पुराने झालोय ना, त्याच्यामुळे आम्ही अशा खस्ता खूप खाल्लेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे असे अनुभव तुम्ही जर मला थोडासा वेळ दिला आणि एक स्पेशल प्रेस कॉन्फरन्स या विषयाला डेडिकेट केली, तर मी तुम्हाला काश्मीर टू कन्याकुमारी तुम्हाला कसं काय झालं आणि लांब ज्योतिरादित्य सिंधियांच्या वडिलांचं काय झालं, अशी खूप उदाहरणं सगळ्या पक्षांमध्ये आहेत की अनेक वेळा 2 पक्ष वेगळे झाले आणि त्याच्यातून कार्यकर्त्यांचंही भलं झालं, राज्याचंही भलं झालं, जिल्ह्याचंही बरं झालं, तालुक्याचंही बरं झालं, शहराचंही भलं झालं, विकास झाला, आपली इकॉनॉमी सुधारली, देशात आपण 1 नंबरला आलो. त्याच्यानंतर चांगल्या स्कीम झाल्या. अशा खूप गोष्टी गेल्या 25-30 वर्षामध्ये झालेल्या आहेत. त्यामुळे अशी